पहिलं षटकोन दिनेश दाखल होताना पाहायला भेटतोय. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. नक्कीच पॉईंट रिझनला थोडंसं मिसफिल झालंय, परंतु याच दरम्यान एक धाव मात्र अर्जित केली जाते. या एका धावेने धावसंख्येचं खातं उघडलं जात आहे, अकाउंट ओपन झालाय. तो खडकवाडी या संघाचा. नक्कीच आता मात्र स्कोररच्या भूमिकेत लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच आकाश शेडगे आमच्यासोबत जोडला गेलाय. रोहित आणि दिनेश ही जोडी मैदानाच्या आत. वाह, काय फटका, काय ड्राईव्ह पाहायला भेटलाय, जिथे थर्ड इयर सर्कलला ठोकून चेंडू जातोय सीमारेषा पार पार पार. धावा भेटतील 4. चौकार येतोय दुसऱ्या चेंडूवर. चौकार काय नजाकत पाहायला भेटली फटक्यामध्ये. अक्षरशः सचिन तेंडुलकरची आठवण करून देणार फटका. दिनेशच्या बॅटमधून हा चौकार येतोय. अप्रतिम फटका. रोहित आणि दिनेश ही जोडी मैदानाच्या आत आपण पाहतोय. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका सह्याद्री चषक 2025 आपण पाहतोय. येणाऱ्या कालावधीत बऱ्याच स्पर्धा आपल्याला आपल्या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत असताना पाहायला भेटतील. हा चेंडू जिथे मैदानाच्या यशच्या मागे काय घडतंय, जिथे रोहित मात्र चांगली किपिंग करताना पाहायला भेटलाय, परंतु पंच जो निर्णय देतील तो अंतिम आणि अर्थात फलंदाज धावबाद झालाय. वा, यशच्या मागे काय फिल्डिंग पाहायला भेटली रोहितची. डायरेक्ट हिट आणि तदनंतर विकेटचं पतन. फलंदाज बाद झालाय तो रोहित. रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला भेटतोय. नक्कीच चांगली यष्टी रक्षण आपण म्हणतोय ना, तेव्हा यशच्या मागे न्यू बॅटर मैदानाच्या आत गणेश. पहिले षटक आपण पाहतो दिनेशाचं, तिथे 3 चेंडू झालेत आणि 5 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. तीन चेंडू आणि 5 धावा हे समीकरण आपण मैदानाच्या आत पाहतोय. नेक्स्ट बॉल. वाह, काय भन्नाट वेग. अक्षरशः ज्याप्रमाणे आपली वंदे भारत संपूर्ण देशभरात पळते ना, त्या प्रकारेच हा वेगवान चेंडू पाहायला भेटलाय. डॉट बॉल आलाय. बॅटरकडे या चेंडूचं कोणतंच उत्तर नव्हतं मित्रांनो. डॉट बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा मागील चेंडूला कॉपी पेस्ट केलं जणू. काय गोलंदाजी पाहायला भेटते दिनेशाची. भन्नाट वेग, पण त्या वेगासोबत त्याची लेंथ सुद्धा खूप महत्त्वाची ठरते मित्रांनो, आणि चांगल्या लेंथवर गोलंदाजी करतोय. 5 चेंडू झालेत आणि केवळ धावा खर्च केल्या त्याने 5. पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 चेंडूमध्ये 5 धावा, एक चांगली गोलंदाजी. हा चेंडू फुल टॉस होता, त्याला मात्र कव्हर पॉइंटला ट्रॅव्हल करत असताना दुसरा धावबादच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. वा, काय फिल्डिंग एफर्ट पाहायला भेटत आहेत काल काही क्रीडा मंडळ पित्तलवाडी या संघाकडून. अगदी जोशात आणि अगदी होशात हा संघ मैदानात दाखल होताना पाहायला भेटतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होईल स्वराज. न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतोय.
दुसरं षटक घेऊन पितलवाडी एक्सप्रेस राज विसापूरकर मैदानाच्या दाखल होतोय. नक्कीच अगदी लहान वयात या गोलंदाजाने सुद्धा प्रभावी केलंय. राज विसापूरकर अक्षरशः नक्कीच गावावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. गावी सातत्याने त्याचा प्रवास आणि प्रयत्न प्रॅक्टिस चालू असते. तोच राज विसापूरकर अपकमिंग यंगस्टर म्हणून याच्याकडे आपण पाहू शकतो. अगदी लहान वयात त्याने आपलं नाव कमावलं आहे. आणि मित्रांनो, हेच नाव कमावण्यासाठी कित्येक जणांचं आयुष्य निघून गेलेलं असतं. ते अक्षरशः त्यांनी लहान वयात कमावलं आहे, ही नक्कीच अभिमानाची गोष्ट. चला नेक्स्ट बॉलला होते सुरुवात, जिथे पहिला चेंडू घेऊन राज बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू जिथे फ्लिक केला आहे, शॉर्ट फाईन लेग रिझनच्या डोक्यावरून डीपला प्रोटेक्शन ठेवलं आहे. धावसंख्येचा विचार केला तर एकच धाव अर्जित केली जाईल ती स्कोर कार्डवर. नक्कीच ज्या प्रकारे गोलंदाजी होते ना, त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं आहे त्या कॅप्टनने. चांगलं एक म्हणतात ना कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट ते पितलवाडी संघाकडून खेळलं जातं मैदानाच्या आत. हा फुलरचा चेंडू होता हलक्याने, जिथे लॉंग ऑफ रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला आहे आणि त्यानंतर एकाच धाव अर्जित केली जाईल. या एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 7. सेव्ह डाऊन स्कोर कार्ड 7 धावफलकर पाहायला भेटत आहेत. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार, सह्याद्री चषक 2025. हा चेंडू बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे, कारण की नक्कीच मिस कॉल पडलाय तो मैदानाच्या आता. चांगली गोलंदाजी राजची सुद्धा पाहायला भेटते. चांगला, वा काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा मैदानाच्या दाखवताना पाहायला येतोय राज विसापूरकर. पितलवाडी एक्सप्रेस मैदानाच्या आत काय गोलंदाजी करतोय. लगातारचे हे 2 निर्धाव चेंडू. स्कोर कार्डचा विचार केला तर केवळ 7 धावा दाफलकर पाहायला भेटत आहेत. चेंडू क्रमांक 5 आपण पाहतोय. वा वा वा, चेंडू पडल्यानंतर प्रत्यक्षात यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा. 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात केवळ आणि केवळ 2. नक्कीच बॅटची लिडिंग आहे आणि फलंदाज बाद होतोय. विवेक बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर महेंद्र मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतोय. महेंद्र न्यू बॅटर मैदानाच्या आता केवळ 2 धावा खर्च केल्या आहेत. वाह, काय गोलंदाजी मैदानात करताना पाहायला भेटलाय तो राज. 2 षटक संपलेत आणि धावा केवळ आहेत त्या सिंगल डिजिट मध्ये. 7 धावा आपल्याकडे पाहायला भेटत आहेत. नक्कीच केवळ 2 धावा खर्च केल्या आहेत आणि 1 विकेट घेतले त्या राजने. आणि ही नक्कीच पहिली इनिंग जर आपण पाहतोय ना, तर आतापर्यंत 2 षटकामध्ये एकही अतिरिक्त चेंडू पाहायला भेटत नाहीये. चांगली गोलंदाजी आहे. आता त्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मैदानाच्यात आपण पाहतोय. न्यू गोलंदाज अविनाश यांना आपण पाहतोय. नक्कीच आज बरेचसे चेंजेस आपल्याला काल काही क्रीडा मंडळ पितलवाडी संघाकडून पाहायला भेटतात. चला टॉससाठी या. 4 षटका अखेर
जय हनुमान वॉरियर्स वडाचा कोंड आणि जय हनुमान क्रीडा मंडळ जाधववाडी वाकड दोन्ही कॅप्टन्स आपण 4 षटकानंतर टॉससाठी यायचं आहे. बॅटचे लेरिंग आहे जे लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटलाय. या 4 धावांनी मात्र स्कोर कार्ड डबल फिगर दुहेरी धाव संख्येत येत आहेत. 11 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. नशिबाची साथ काय असते ना या चेंडूवर पाहायला भेटली. अकरा धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. चेंडू वा शॉट ऑफ द डे फ्लिक केलाय. फक्त टायमिंग ताकद आणि त्यासोबत समीकरण आहे 6 धावांसाठी ब्रँडेड षटकार. काय फटका पाहायला भेटलाय. अक्षरशः विराट कोहलीची आठवण करून देणारा फटका होता. कारण की बऱ्याचदा विराट कोहली आणि रोहित शर्मा याच प्रकारचे फटके खेळतात. या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 17 ऑन स्कोर कार्ड. 17 धावा. बॅटर दिनेशच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार सुद्धा आलाय. वैयक्तिक 15 धावांची इनिंग साकारताना आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू वा काय फटका पाहायला भेटलाय. जिथे नक्कीच प्रयत्न चांगला होता. डीपेक्षा कव्हरेजांच्या दिशेमधून या 2 धावा महेंद्र चांगली साथ देत आहेत. चांगलं रनिंग द बिटवीन पाहायला भेटलंय. 19 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. नक्कीच या स्पर्धेच्या अनुषंगाने सह्याद्री ग्रामीण क्रीडा क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपखजिनदार चंद्रकांत एरापले साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. वा वापस एकदा पुन्हा 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 पहावा असा फटका दर्जेदार स्ट्रोक षटकार येतोय. काय फलंदाजी केले मैदानाच्या आत दिनेशाने. या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र 25 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. जिथे अविनाश याच्यावर मात्र आक्रमण केलं जात आहे. पहिला चेंडू पाहायला गेला तर निर्धावाला, परंतु तदनंतर चौकार षटकार पाहायला भेटत आहेत. अप्रतिम बॅटिंग एफर्ट दिनेशाच्या माध्यमातून. हा चेंडू बॅटचे लिडिंग आहे. स्ट्राईक मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. मिसफिल होताना पाहायला भेटले. जिथे नक्कीच चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. फरार 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 चौकार आणि 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र 3 षटका अखेर धावसंख्या तो ते संघाची 29. 2 षटकामध्ये विचार केला ना मित्रांनो तर धावा होत्या केवळ 7, परंतु या षटकामध्ये धावा बनवल्या गेल्यात अक्षरशः 22. मग अशीच मी उल्लेख केला होता मुंबईतील धोबी घाटात ज्याप्रमाणे कपड्यांना धुतलं जातं ना तसं गोलंदाजाला धुतलंय अक्षरशः. 22 धावा कुठल्या गेल्या तर शेवटचं 1 षटक निर्णायक षटक. या दरम्यान टॉससाठी मी निमंत्रित करेन वडाचा कोंड आणि तदनंतर जाधववाडी. 29 धावा झाल्यात. नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेच्या अनुषंगाने सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपखजिनदार चंद्रकांत साहेब एरापले यांचं सुद्धा आगमन होतं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. शेवटचं षटक घेऊन मैदानावर हेमंत दाखल होताना पाहायला भेट. हेमंत पहिला चेंडू फ्लिक करायचा होता. नक्कीच लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईड बॉल. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ॲड केली जाईल. धावसंख्या होती संघाची 30. नक्कीच दिनेशने जे आक्रमण केलेत ना त्या आक्रमणानंतर धावसंख्या उभारली जात आहे मैदानाच्या आत. बॅटच्या लेडिंग एज फ्लॅशलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. नक्कीच
चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटलंय ते मयूरच्या माध्यमातून. प्रयत्न चांगला केला मयूरने. धावा रोखल्यात आपल्या संघासाठी 3. या एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल धावसंख्या संघाची 31. 31 ऑन दी स्कोरबोर्ड. येणाऱ्या कालावधीत कालकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी या संघाचं एक मोठं आयोजन आपल्याला पाहायला भेटेल. या हंगामातील सर्वाधिक मोठी पारितोषिक असणारी स्पर्धा आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटेल. हा चेंडू खाली राहिलाय, डीपला राहिलाय, बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क नाही आहे. विशेषतः दिनेश याला थांबवलंय गोलंदाजाने, हे कौतुक करावं लागेल. स्कोर कार्डचा विचार केला तर 31 धावा झाल्यात. 4थं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय जिथे 2 चेंडू आतापर्यंत हाताळले ते हेमंत याने. आता नवीन चेहरे बरेच पाहतोय आपण या संघामध्ये. फुलटॉस त्याच्यावर चांगला स्ट्रोक, जिथे मिसफील होणार नाहीये कारण की नक्कीच बाळा त्या ठिकाणी आहे. थ्रो चांगला केला आहे, धावा मात्र अर्जित केल्या जातात त्या 2. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. शरद दादा 33 कोटी देवांची शपथ घेऊन सांगतोय 33 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. 33 ऑन दी स्कोर बोर्ड. 33 धावा. नेक्स्ट बॉल. वाह, कमालीचं फिल्डिंग एफर्ट आणि यशच्या मागे आपण रोहित याला पाहिलं ना तर प्रत्येक चेंडूवर स्वतःसाठी नाही तर संघासाठी त्याचे एफर्ट पाहायला भेटत आहेत. ही विशेष बाब या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे कारण की हा वैयक्तिक संघ नाही आहे. क्रिकेट म्हटलं की सांघिक खेळ म्हणून आपण या क्रिकेट पाहत असतो. परंतु पितरवाडी संघ ज्याप्रमाणे मैदानाच्या आत खेळते ना, नक्कीच गोलंदाजावर मार पडला असेल तरी सुद्धा त्याला सांभाळून घेण्याची ताकद या संघाकडे आहे. चार चेंडू झाले तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना फलंदाज महेंद्र अजय वाह, काय फटका पाहायला भेटतोय. तिथं डीप एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला झेल. नक्कीच कधी कधी आयुष्यात जे अपेक्षित नसतं ना तेच घडत असतं. आकाशचं मात्र कौतुक करावं लागेल. म्हणजे जे आपल्या डोळ्यांना कधी अपेक्षित नसतं ना तेच आयुष्यात कधीतरी घडतं. 100 रुपयाचा कॅश प्राईज. नक्कीच भरत तुडीलकर माझी ऑफिशियल पंच बऱ्याच स्पर्धेला ज्यांनी पंचांची भूमिका साकारले असे भरत तुडीलकर या नक्कीच कार्यवाहक आहेत कालकाई क्रीडा मंडळ पितलवाडी या संघाचे. बऱ्याच स्पर्धेमध्ये त्यांनी आपल्या संघासाठी ते चांगले सल्ले दिलेत ना, ते सल्ले उपयोगात आणलेत पितलवाडी संघाने. शेवटचा चेंडू हॅट्रिकचा चेंडू. नक्कीच जिथे शेवटचा बॉल निर्धाव आला आहे आणि 4 षटका अखेर धावसंख्या आहे ती संघाची 33 धावा झाल्या आहेत. 34 धावा बनवायच्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये हेमंतने केवळ धावा खर्च केल्या 4. नक्कीच चांगली गोलंदाजी. पहिली इनिंग संपले. चला टॉससाठी या. जय हनुमान वॉरियर्स वडाचा कोंड विरुद्ध जय हनुमान वाकण जाधववाडी. चला दोन्ही कॅप्टन त्वरित या कॅप्टन टॉससाठी. मी चंद्रकांत एरापले यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस करायचा आहे. जय हनुमान क्रीडा मंडळ जाधववाडीचं आले, वाकणचे आलेत. चला वडाचा कोंड कॅप्टन पाठवा. तुकाराम दादा, तुकाराम दादा या पटकन. टॉससाठी यायचं आहे पटकन. वेल बॅटिंग दिनेश.
चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली, जिथे त्यांनी चौकार आणि षटकार ठोकले होते. तोच दिनेश. 33 धावा झाल्या संघाच्या, त्यातल्या वैयक्तिक 29 धावा त्याच्यात. या ठिकाणी शुभम दादा याचा सुद्धा आगमन होत आहे. शुभम दादाने विनंती करेन की शुभम दादा आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. समीर दादा. लोहारी विभाग क्रीडा असोसिएशनचे सन्माननीय सेक्रेटरी समीर दादा शिंदे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचा सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच यानंतरची होणारी मॅच जय हनुमान वॉरियर्स वडाचा कोंड जय हनुमान जादूवाडी वाकड. टॉस जिंकलाय जय हनुमान वॉरियर्स वडाचा कोंड या संघाने आणि दे डिसाइड फील्ड फर्स्ट. शेवटचा सामना या साखली फेरीतील. नक्कीच माझ्या बाजूला आता मात्र स्कोररच्या भूमिकेत उभरते समालोचक आणि आदरणीय खजिनदार साहेब लोहारी विभाग क्रीडा असोसिएशनचे शैलेश दादा पवार, ज्यांनी ही स्पर्धा उभी करण्यामध्ये अत्यंत सर्वांच्या मेहनतीने ही स्पर्धा उभी राहिले. सह्याद्री चषक आपण पाहतोय, सर्वांचीच मेहनत, सर्वांचीच प्रयत्न, सर्वांचं सहकार्य, तदनंतर उभी राहिलेली स्पर्धा आपण पाहतोय. अध्यक्ष असतील आदरणीय चंद्रकांत दादा मोरे, उपाध्यक्ष तुकाराम दादा सावंत, कार्याध्यक्ष विकास दादा उतेकर, तदनंतर कार्याध्यक्ष नवनाथ बाबा हिरे, खजिनदार अमित दादा घाडगे, उपाध्यक्ष दीपकजी बिरामणे, सल्लागार प्रमोदजी उतेकर आणि उपखजिनदार चंद्रकांत इरापले, तदनंतर संपूर्ण सदस्य. त्यासोबत आज दिवसभर ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालं त्या सर्वच प्रमुख पाहुण्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि कमिटी मेंबर्सचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन. त्यावेळी मैदानाची दिशेने आहे तिथे 2 सलामीचे बॅटर मैदानाच्या आत दाखल होत आहेत. अरविंद आणि रोहित. अरविंद तोडीलकर. नक्कीच एक महत्त्वपूर्ण मॅच जिथे 24 चेंडू आणि 34 धावा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटते. पहिल्या षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रथमेश. पहिल्या चेंडूवर घणाघाती वार 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 चेंडू सीमारेषा पार. षटकार. पहिल्या चेंडूवर सुरुवात केले ते प्रथमेश्वर आक्रमण करून 6 धावांनी षटकार आडाय. आणि षटकाराने जेव्हा सुरुवात होते ना तेव्हा तो श्री गणेशा चांगला असतो. हे नक्कीच बाकीच्या संघातील खेळाडूंना विनंती करेन की आपण बाउंड्री मॅनचं काम करायचं आहे. ही स्पर्धा आपली आहे, आपल्या स्वाभिमानाची आहे, आपल्या अभिमानाची आहे. कारण की सर्वांसाठी क्रिकेट आणि क्रिकेटसाठी सर्व ही टॅगलाईन आपल्या असोसिएशनची आहे. आणि त्याच क्रिकेटसाठी आपण आम्हाला सहकार्य करावं अशी आशावादी भावना या ठिकाणी व्यक्त करेन. वा, पॉईंटला जाऊन कट केला आहे आणि नक्कीच 4 धावा स्कोर कार्डवर ॲड केल्या जातील. अरविंद याने मात्र नक्कीच मैदानात शिरतानाच स्वतःला मात्र कम्फर्ट झोनमध्ये ठेवलं होतं आणि तेच मैदानात पाहायला भेटत आहे. इथं 34 धावा काय 74 धावा जरी असत्या ना तशी अरविंदची अशीच फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली असते. कारण की त्या बॅटरचा तो माइंड सेट आहे, मी मैदानात जाणार तर मी माझा माइंड सेटने खेळणार आणि गोलंदाजाला मात्र प्रेशरमध्ये आणतोय. 2 चेंडूवर 10 धावा आल्या आहेत. वाह, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू जातोय दूर 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 आणि कड सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा आल्यात. काय फटका पाहायला भेटला, काय एलिव्हेशन, काय टायमिंग पाहायला भेटतंय त्या अरविंदच्या बॅटमधून. षटकार, चौकार, षटकार. 3 चेंडूमध्ये धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा. अक्षरशः
गोलंदाजावर तुटून पडलाय. 16 धावा 3 चेंडूमध्ये. मी म्हणालो ना याच्या अगोदरच्या चेंडूवर म्हणालो तो 74 धावा असत्या ना तरी सुद्धा अरविंदने अशीच बॅटिंग केली असती. नक्कीच नेक्स्ट बॉलवर काय घडतंय पाहणं गरजेचं असेल. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलाय आणि पंच तेवढा ताकदीचा होता की डीप पॉइंटच्या रिझनमध्ये 4 धावांसाठी चेंडू परावर्तित होतोय. षटकार चौकार षटकार चौकार. परिक्रमा पहा काय आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला तर नंतर चौकार पुन्हा षटकार पुन्हा चौकार म्हणजे 4 चेंडूमध्ये 20 धावा कुठल्या गेल्या आहेत. अरविंद इन्फॉर्म नक्कीच आज आदेश संघामध्ये नाहीये परंतु त्याचा जास्त परिणाम मैदानाच्यात पाहायला भेटलेला नाही अजूनपर्यंत कारण की 20 धावा आल्या आहेत. आता मात्र विजयासाठी केवळ 14 धावांची गरज. वाह पुन्हा एकदा बिग हिट मोठा प्रहार. चेंडू जातोय गरकड सीमा रेषा पार. षटकार चौकार षटकार चौकार षटकार 26 धावा आल्या आहेत. शेवटच्या चेंडूवर जर चौकार आला तर या स्पर्धेतला पहिलं असं षटक की जिथे एक काहीतरी वैविध्यपूर्ण आपल्याला पाहायला भेटेल. 26 धावा दाभोलकर पाहायला भेटतायत. 2 ओव्हरच्या अगोदरच मॅच संपवण्याचा प्रयत्न बहुतेक पितळवाडी संघाचा असावा. टायमिंग वाचवण्याचा प्रयत्न स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. असो शेवट थोडासा गोलंदाजासाठी गोड झालाय. याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा क्षण गोड व्हावा आणि तो गोड क्षण मात्र गोलंदाजासाठी होता बॉलरसाठी होता. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटका अखेर 26 धावा आल्या आहेत. येणारे 18 चेंडू 8 धावांची गरज. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजय जर्सी नंबर 45. नक्कीच सकाळपासून आम्हाला स्कोररच्या भूमिकेत ज्यांनी सहकार्य केलं ना तेच अजय दादा आपल्याला आता गोलंदाज म्हणून पाहायला भेटतायत. नक्कीच आता मात्र लॉंगलेग रिजन मध्ये डीपला प्रोटेक्शन ठेवलंय जिथे एका धाव वर्जित केली जाईल आणि एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 27. नंतर यानंतर तयार राहायचं आहे जय हनुमान वॉरियर्स वडाचा कोण आणि जय हनुमान जाधववाडी वाकण जिथे टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग घेतले ते वडाचा कोण या संघाने. आपण सामना संपला की त्वरित मैदानात दाखल व्हायचा आहे. अरे बाप रे मैदानाच्या बाहेरच स्वतःला सेट करून आलाय तो फलंदाज अरविंद. विस्फोट करतो मैदानाच्या आत. ज्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत षटकार आले टोटल 1 धावेची गरज आहे. 33 झालेत. 33 कोटी देवांची शपथ घेऊन सांगतो रोहित 33 धावा झाल्यात. 33 ऑन स्कोर कार्ड. नक्कीच 5 षटकार 4 षटकार आणि 2 चौकार म्हणजे वैयक्तिक 32 धावा अरविंदच्या बाळा भेटतायत. पुन्हा एकदा वा काय फटका. चेंडू हवेत जयलची संधी नाही आणि विजय प्राप्त केलाय तो काळकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी. अवघ्या दुसऱ्या 9 चेंडूमध्ये सामना जिंकून आणलाय. 7 चेंडूमध्ये वैयक्तिक 33 धावांची इनिंग.